when I begin with my business life, I started when I was 15 years old. So तुम्हाला काहीच कळत नसतं, 15-16 वयच नाहीये. हो ना. आणि या वयामध्ये आपण त्या मोशन मध्ये असतो ज्याच्यात आपल्याला वाटतं आपण करू ते भारी, आपण बादशाह इथले. सो ती गोष्ट आपण त्या माइंडसेट मध्येच नसतो, आपल्याला तेवढी मॅच्युरिटीज नसते की आपण हे गोष्ट एवढ्या ग्रेसफुली हँडल करू शकतो. माझ्या वडिलांनी माझ्यावर विश्वास दाखवण्यामागचं 6 वर्ष गेली. तुम्हाला पॉवर ऑफ ऍक्टरनी मला 21व्या वर्षी मिळाली हे दिसतंय, पण वेन आय स्टार्टेड आय वॉज 15. सो ते जे 6 वर्ष होते ना, हे माझे जे मी मगाशी बोललो मिस्टेक्स, हे माझे मिस्टेक्स करायचे दिवस होते. आणि त्याच्यातनं ही सॉ मी ग्रोईंग की तो ती मिस्टेक परत करत नाहीये. सो ही गॉट सो मेस्मराइज्ड. ह्याला गरज नसताना हा एवढे का हातपाय मारतोय. तर माझी ना, मी माझा सगळा फोकस चेंज केल्यामुळे राईट फ्रॉम सायन्स बॅकग्राऊंड मी तो चेंज करून अकाउंट्स आणि ह्याच्यात कॉमर्समध्ये आलो. तर माझ्याकरता सगळं आपण 1ली, 2री, 3री जसं शिकतो तसं सगळं मला ज्युनियर केजी पासून स्टार्ट झालं. हो खरं. सो माझी जिज्ञासा वाढत गेली. माय फादर यूज टू गिव्ह मी टार्गेट्स, I used to achieve them. He used to give me one more target, I used to achieve them. And every time the target was set higher. Higher. Standards went higher. So हे जे माझ्यामध्ये आलंय ना की तू थांबत का नाही, बिकॉज ऑलरेडी एक टार्गेट कम्प्लीट व्हायच्या आतच दुसरं बाबांनी टार्गेट दिलेलं असायचं. आणि ही हॅज ग्रूम्ड मी. ते मी ह्याच्या अगोदर पण सगळ्यांना सांगितलंय की हिरे सगळेजण आहेत, तुमच्या हातात आहे तुम्हाला पैलू कसे पाडून घ्यायचे. हिरा ग्रॉस जर का बघितला तुम्ही त्याच्या मूळ अवतारात तर तो शाईन होत नाही. ओनली व्हेन यू टासला की त्याला कट ज्यावेळेस होतात त्यावेळेसच तो शाईन होतो. आता कसा ज्वेलर सारखा बोलला. हा, कारण हे मी लहानपणी अनुभव घेतला ना. आणि हे जे तासकाम असतं ना, हे सगळे आपले आजूबाजूचे लोक करतात. युअर कॉम्पिटिशन इज ओनली यू, बिकॉज यू आर गोइंग टू गो अहेड ऑल द टाइम. आज फक्त एकच गोष्ट आहे, नगरकरांचं काल असं होतं, आज असं पाहिजे. दॅट्स इट.